ना बाबा गाडीचं सांगणार आहे. ओके बाई, मी आता काय सांगणार आहे, इन्शुरन्सबद्दल सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द मराठी EV शोवरती. EV इन्शुरन्सची एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते ते आपण आज बघूया. म्हणजे EV घेतला आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्ससुद्धा घेतला आहे, पण तरी एका छोट्या ॲक्सिडेंटमध्ये तुम्हाला एक साधारण 5 ते 7 लाखाचा फटका बसू शकतो. ते कसं ते आपण समजून घेऊया. बरेच लोक समजतात की बॅटरीला काही झालं तरी इन्शुरन्समध्ये सगळं काही कवर होतं, किंवा उलट की बॅटरीला स्क्रॅचेस पडलेत किंवा एखादा छोटासा डेंट पडला तर इन्शुरन्स रद्द होऊ शकतो. तर या दोन्ही गोष्टी ॲक्च्युली चुकीच्या आहेत. पहिलं तर फक्त स्क्रॅचेस किंवा छोटा टच असेल तर काही होत नाही, त्यासाठी घाबरण्याची गरज नाही आहे. पण खरी समस्या इथे येते ज्यावेळेस EVची बॅटरी ॲक्च्युली अंडर बॉडीला असते, आणि ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावरतून जात असताना एखादा मोठा दगड किंवा स्पीड ब्रेकरने जर धक्का बसला बॅटरीला किंवा बॅटरीची केस डॅमेज झाली तर इन्शुरन्समध्ये ती सहसा रिपेअर होत नाही, कारण त्यांना पूर्णपणे बॅटरीचा पॅक बदलावा लागतो. आणि EVमध्ये बॅटरी हे सर्वात महागडं कॉम्पोनंट आहे. म्हणूनच एक साधारण 15-17 लाखाच्या गाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये सगळ्यात जास्त मोठा खर्च कुठला असेल तर तो बॅटरीचा 5 ते 7 लाखापर्यंत खर्च जाऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलिजनमध्ये जर बॅटरी डॅमेज झाली असेल तर ती कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये कवर होते, पण जर फ्लडमध्ये जर बॅटरीमध्ये पाणी गेलं आहे किंवा चार्जिंगमधील एखादी इलेक्ट्रिक गोष्टीचा प्रॉब्लेम असेल तर ते स्टँडर्ड पॉलिसीजमध्ये कवर नाही होत. तर खऱ्या एका कस्टमरची एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर जस्ट 2 महिन्यापूर्वीची गाडी होती, आणि ती गाडी फ्लड्समध्ये बॅटरी त्याची डॅमेज झाली. तर त्या केसेसमध्ये कस्टमरनी किंवा ओनरनी जे आहे ती बॅटरीचं प्रोटेक्शन ॲड ऑन जो असतो तो घेतलेला नव्हता, त्यामुळे इन्शुरन्स कंपनी तो क्लेम रिजेक्ट करते. तर त्यामुळे त्या कस्टमरला नवीन गाडीसाठी एक साधारण 5 ते 7 लाख रुपये पे करावे लागतात. याच्यासाठी एक सोपा आणि सरळ उपाय, जर EV घेत आहे तर त्यामध्ये 2 गोष्टी नक्की ॲड ऑन करा. एक म्हणजे बॅटरी प्रोटेक्शनचा ॲड ऑन, आणि दुसरं म्हणजे झिरो डेप्रिसिएशनची पॉलिसी. ह्या 2 गोष्टी जर घेतल्या तर तुम्हाला फ्लड किंवा मेजर इम्पॅक्ट आणि जर इलेक्ट्रिकलचं नुकसान झालेलं असेल तर त्या गोष्टी सर्व तुमच्या इन्शुरन्समध्ये कवर होतात, आणि तुम्हाला 1-2 हजार रुपये जास्त प्रीमियम देऊन तुम्ही लाखोंचा फटका टाळू शकता. असंच जर ॲक्सिडेंट झाल्यानंतर EVला लोकल गॅरेजमध्ये कधीच घेऊन जाऊ नका. नेहमी तुम्ही ऑथराईज सर्व्हिस सेंटरकडे त्या गाडीला घेऊन जा, आणि नाहीतर तुमचं क्लेम्स किंवा वॉरंटी जे आहेत ते कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. तुम्ही जर EVचे ओनर असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा ॲड ऑन घेतला आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल आणि पैसे वाचवणाऱ्या EV टिप्ससाठी फॉलो नक्की करा द EV मराठी शोला. भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. जय महाराष्ट्र.